तर अभिलाल दादाला आपण गेल्यानंतर अभिलाल दादाला एवढ्या ताकदीने बोलणारी व्यक्ती कोण येणार? मी मुंबईला गेलो आता, ही आई साहेब आहे त्यांना ओरडू शकतोय मी, मला अधिकार आहे. त्यांच्या मंडळीला ओरडू शकतोय, त्यांच्या मुलाला ओरडू शकतोय. मी गेल्यानंतर अभिलाल दादा तुम्ही उठा म्हणणार आहे, तेवढा माणूस कोण येणार आहे का? कोणाला काही घेणं देणं नाही. भाऊ उपोषणाला होते आम्ही सकाळच्या पासून नाश्ता 3 टाइम जेवण करायचो तरी देखील लोक येतो, तरी पण येत नव्हते. होतो किती खुलय ना, तुम्हाला सांगतो काय हे चालू आहे की तरी पण येत नाहीत. हे सगळी व्यवस्था तुम्ही आहे, गॅस आणले, सिलेंडर आणले, सगळंच आणले ना. माझं म्हणत येत आहे त्याला काम आहे, सगळी व्यवस्था आहे. हे तुझा मुलगा कुठं आहे? हे मला इकडे बरं का आई बघा. आता हा एवढा मुलगा आहे, ह्याच्याकडे बघा. मंडळींना काय द्या माहिती नाही, काय माहित नाही, त्यांनी पण पंपच मारतात तुम्हाला. त्यांनी काहीतरी करू नये नाही, त्यांनी म्हणायला पाहिजे बाबा आता राहू दे, 4 दिवस थांबा, 2 दिवस थांबा. तर ताई तोंड दाखवा मला इकडं. दादाला आमच्या दादा तुमचं म्हणणं काही नाही, तुम्ही बोला, त्यांना विनंती करा. तुमचं प्रेम जास्त आहे त्यांचं, तुमचं कमी बिम आहे का? बाबा मला 21 दिवस तरी दादा मी काय म्हणतो, तुम्ही करा हो दादा. मी तुम्हाला काय बोलवलोय, तुम्हाला मी लोकांनी काय बोलतोय, तुम्हाला माझ्या तुमच्याविषयी माझं प्रेम आहे. त्या लोकांच्या विषयी मला काही घेतलं नाही. हे लोकांनी मला पण धोका दिलाय, त्या सगळ्यांनी मला पण पोचले. ए बाबा नो, तुम्ही सगळ्यांनी पोचले की नाही मला? ओ दादा नो इकडे का? ए दादा इकडे इकडे सगळेजण आले बघ. तुम्ही सगळ्यांनी मला येतो म्हणून पोचले का नाही? पोचले का नाही? ऐका, मान्य केलं का नाही पोरासरांनी? येतो म्हणले सांगलीला, आल्यानंतर येतो, हात वरती केले, सगळे हात वरती केले. दादा कसा विश्वास धरू? आता एक 10 मिनिट बघता का तुम्ही? वाजले की 2 मिनिट हवा केले त्यांना. आता वाजले किती? अजून 10-15 मिनिट गेले ना दादा, एक एक न सांगता तुम्ही चल पुढं. आपण पण पण आलाय सगळे नावं नोंद करून घ्या. सगळ्यांनी नाव आणि नंबर. माझी तुम्हा सर्वांच्या वतीनं दादाला पुन्हा एक वेळ विनंती आहे, की आई साहेब विनंती आहे की माझं प्रेम अभिनंदनवरती खूप आहे, कारण खूप चांगला माणूस आहे, धडपडी आहे आणि मुलांच्या प्रशिक्षणाच्या हक्कासाठी त्यांनी एवढं जीव तोडून प्रयत्न केलेला आहे की त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या असं म्हणतो. आता त्याचा जो कागद असेल तो कागद घेऊन शिंदे साहेबांच्याकडे मी जातो, त्यांना पण भेटायचा प्रयत्न करतो. जे कोण मंत्री भेटतील त्यांच्याकडे ती व्यथा मांडतो आणि त्यांचा जो मुद्दा आहे त्या ठिकाणी माननीय जे अधिकाऱ्यांनी सांगितले की तुम्हाला 11 महिन्याचा कार्यकाळ तुम्हाला वाढवून दिला जाणार नाही, बरोबर. आणि त्यांनी मग बाकीच्या गोष्टीच्या अनुषंगाने मग तुमचा 14 पॉईंटचा मुद्दा आहे, 16 पॉईंटचा आहे, 19चा आहे, 21चा आहे, 21 ईचा आहे, 33चा आहे, 23चा आहे आणि 39 आणि 41चा समान कामगार काय समान रोजगार हे काय असेल जे एवढे मुद्दे आहेत त्या अनुषंगाने दादा आपल्याला विनंती आहे की आपल्याला या कामात यश तर प्राप्त होच, पण सरकार ज्या पद्धतीनं ज्या भागामध्ये आपण वावरतोय त्या भागामध्ये सरकारला दयामायाचं सरकार नाही हो दादा. मी तुम्हाला काय सांगालोय, तिथे आमदार आले का, लोकप्रतिनिधी आले का? त्या लोकांना मतदान पाहिजे, त्या लोकांना हक्काची माणसं पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे दादा की आपण ह्यावेळेस फक्त ठीक आहे 2 दिवस 21 दिवस म्हणता तेवढा दिवस करा तेवढ्या, आणि तोडपत्र मी पण प्रयत्न करतो. तुम्ही इथून मोकळ्या हाताने जाऊ नये, इथून तुम्ही मोकळ्या हाताने उठू नये ही पण पांडुरंगाची प्रार्थना करतो, मी प्रयत्न करतोय. पण माझी सर्व प्रशिक्षणाला विनंती आहे की 4-5 दिवस असतील किंवा 10 दिवस असतील, तुम्ही पण प्रशिक्षणार्थी जेवढ्या संख्येने जास्तीत जास्त सहकार्य करता येईल. काम ज्यांना पाहिजे याच्यापेक्षा आपला माणूस ज्याला पाहिजे. काम तर मिळेल हो, काम आज रात्री मिळेल तर उद्या मिळेल, पण आपला माणूस देखील आपल्यासाठी बसलाय हे देखील खूप महत्वाची गोष्ट आहे, बरोबर आहे. दादा तुम्ही तुमचं तालुका जवळ आहे का? त्या तालुक्यामध्ये तालुका नंदुरबार तालुका इथून 70 किलोमीटर आहे.
नाशिक म्हणजे नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा 100 किलोमीटर आहे, जळगाव जिल्हा 100 किलोमीटर आहे, नंदुरबारचे लोक औरंगाबाद जिल्हा, नंदुरबारचे लोक सांगलीला जाता येऊ शकतात. साक्रीच्या लोकांना मागे एक नाही दिवस आले. नंदुरबार सांगली किती 4 लोक 7 हो. दादा किती अहो दादा एक मिनिट. नंदुरमध्ये 4 लोक 5 रुपये हात वर केले किती आणि आले किती मला तर असं काय होतं दादांना कळवा आणि मी करेन कॉन्टॅक्ट आणि त्याच्या पुढची जी काही रणनीती आहे त्याचं जो काही नियोजन आहे ते व्यवस्थित दोघांनी एकत्र येऊन एकत्र बसवून व्यवस्थित जर केलं तर असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही असं म्हणून सरकारला हे द्यावंच लागेल कारण एकीचं बळ पाहिजे तर संघटित दादा तुमचं हे आपण हे लेक्चर किंवा भाषण त्याला बरोबर वाटतं. ऐका 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 सांगतो मलाही सांगतो मी पण भाषण सांगतो लेक्चर किंवा भाषण त्याला मलाही बरं वाटतंय पण परिस्थिती अशी झाली सध्या माझा ह्या लोकांना विश्वास राहिला नाही. मी जेले गेले म्हणून मला सांगतो काय झालं कुठं जायचं तुम्ही आता? काय झालं सांगतो आमच्यात लय दाखल झाले काय माहिती आहे का? ऐका ना एकत्र आलो पाहिजे संघटित झालो पाहिजे सगळं होतं पण मला सांगा जे समाजाचे म्हणलं ना दादा ते त्यासाठीच करणार आई साहेब तुमचं काय मत आहे त्यांचं मत असं आहे जे इथं थांबतील ना त्यांनाच मागा मागा बा मला अशी मत आहे जिथला आधी थांबेलेत ना ते 10 दिवस आहे